सकाळी मॅडम उठल्यावर मॅडमचा अवतार काही असा दिसत होता. टोपी काढल्यावर जसं अस्वलाच्या अंगावर केस उभे राहतात तसं आमच्या मॅडमच्या डोक्यावर केस उभे राहिले होते. फायनली तिची आंघोळ करून दिली आणि थोडासा नाश्ता दिला तर आता मॅडमच्या अंगात जास्तच ताकद आली होती शक्तिमानसारखी. तशी हिची उडी तिथं आणि तिची उडी तिथं अशा प्रकारे खेळणं चालू होतं. दुपारचे सगळे कामं आवरले आणि डोक्याला मेहंदी लावायची होती म्हणून अशा प्रकारे मेहंदी लावून घेतली. कोणी लावून देणारं नव्हतं म्हणून जिथं लावता आले जसं पेन लावता आले तसे लावून दिले. नंतर लवकरच पटकन 4 वाजता डोकं धुवून आटपून घेतलं, रेडी झाले कारण आज जायचं होतं आम्हाला मार्केटमध्ये. कशासाठी जायचं होतं ते नक्कीच पुढे सांगतो. नंतर फायनली आम्ही मार्केटमध्ये आलो आणि आज मार्केटमध्ये आल्यावर सर्वात आधीचं काम म्हणजे आमच्या आरुषी मॅडमची केस कापायचे होते म्हणून आम्ही आलो होतो आज सलूनमध्ये. मॅडमला गाई तर की स्वतःच म्हणत होती की मला इथं बसायचं आहे, कारण की तिला माहीत आहे इथं बसल्यावर आपले छान केस कापले जातात म्हणून. म्हणून मॅडम पहिल्या तर चांगल्या मूडमध्ये बसल्या होत्या की बा कापाचे केस म्हणून. मग अशा प्रकारे तिचे केस कापणं चालू होते. आणि आमच्या वेळेस आरुषी तू माझ्या विरोधात आहे पक्की, कारण की माये केस कापायला लागले की जसा मला एक केस कापत होता तसं मी एक आसू टपकत होती, कारण मला केस कापणं बिलकुलच आवडत नव्हतं. पण मॅडम उलट्याच आहे, तिला हरी येते केस कापायचा, ते कापत होते अशा प्रकारे. आणि आज या काकाले पाहून तर नक्कीच एक मनात विचार आला की सिच्युएशन कशी असो हारायचं नाही, आपण करू शकतो आणि आपण नक्कीच करू. त्याला एक हात नव्हता तरी पण दुकान मांडून तिथं ते काम करत होते. नंतर फायनली आमच्या आरुषी मॅडमचा असा एक लुक झाला होता, एक नंबर डॉन दिसत होता मॅडम आता. फायनली मग नंतर कटिंग झाल्यावर आम्ही निघालो घरी जायच्या आधी म्हटलं आज मॅडमनं एवढ्या शांततेत कटिंग करू दिली म्हणून मॅडमने चॉकलेट घेऊन दिले, पण बोलल्या नाही कारण मूड नव्हता. नंतर जाता जाता घरच्यासाठी थोडासा भाजीपाला घेतला आणि निघालो आम्ही घरी जाण्यासाठी. तर काढली आरुषी मॅडमची धन्नो आणि फायनली आलो आम्ही घरी आल्यावर इथंच आमचे काम आटपले नव्हते. डोक्याला ताप अजूनही होता कारण संध्याकाळचा स्वयंपाक करायचा होता. एवढी थकून गेली होती पण फायनली संध्याकाळचा स्वयंपाक केला, गोबीची भाजी केली आणि भाकरी टाकली. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.